Hi students, welcome to the Raise Classroom, which helps you to read, to analyze, to illustrate things in your mind, to solve any question and to just explore new things. मागच्या पार्टमध्ये आपण इनर्शिया ही कन्सेप्ट पाहिली होती, त्याचबरोबर इनर्शियाचे टाइप्स पाहिले होते. मागचा पार्ट जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या पार्टमध्ये आपल्याला प्रेशर म्हणजे नेमकं काय हे पाहायचंय. पण त्यापूर्वी आपण थोड्या वेगळ्या कन्सेप्ट पाहणार आहोत. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही फिजिक्सचा अभ्यास करता तर फिजिक्समध्ये जेवढ्या कन्सेप्ट असतात तेवढेच तुम्हाला फॉर्म्युले सुद्धा मिळतात. म्हणजे जेवढे कन्सेप्ट तेवढेच इक्वेशन्स तितकेच फॉर्म्युले तुम्ही पाहायला मिळतात. मग या फॉर्म्युल्यांना समजण्यासाठी तुमच्या काही मॅथमॅटिकल कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणून त्या कन्सेप्ट अगोदर आपण क्लिअर करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पाहायचे ते म्हणजे आहे परचा अर्थ काय असतो. पर म्हणजे PER या शब्दाचा नेमका अर्थ काय, ही फर्स्ट आपण मॅथमॅटिकल टर्म जाणून घेऊ. ओके, PER. मग नेमका याचा अर्थ काय, नेमका हा शब्द आपण कसा वापरतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना पर डिग्री सेल्सिअस, पर सेकंद, पर डे, पर किलोमीटर किंवा पर अवर, पर किलोग्राम, अशा पद्धतीनं आपण हा शब्द वापरतो. मग याचा नेमका मिनिंग काय आहे, तर याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल सगळ्यात अगोदर कन्सिडर करू. समजा आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. एखाद्या विद्यार्थ्याला समजा 95% पडले. ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. समजा एखाद्या कारची स्पीड, तर ती स्पीड आपण कशी सांगतो, 2 मीटर पर सेकंद. सेकंदला आपण SEC सेक असंही लिहू शकतो. त्याचबरोबर समजा तुम्ही बाजारामध्ये गेला आणि एखाद्या वस्तूची किंमत विचारली, तर तिथे आपल्याला भाव कसा सांगितला जातो, 50 रुपीज पर किलोग्राम. मग याचा अर्थ काय नेमका, या परचा अर्थ काय, तर सगळ्यात अगोदर आपण काय करू, या पर या शब्दाला वेगळं करून घेऊ. म्हणजेच याला आपण सिम्प्लिफाय कसं करू, 95% परला वेगळं केलं, याला आपण लिहू 2 मीटर पर 1 सेकंद असं लिहू आपण. खरं तर नुसतं सेकंद जरी लिहिलं तर त्याचा अर्थ 1 सेकंदच, पण आपण आपल्या सिम्प्लिसिटीसाठी 1 सेकंद वेगळं करू. त्याचबरोबर 50 रुपीजला कसं लिहायचं, 50 रुपीज पर 1 किलोग्राम. ओके, आता यामध्ये तुम्हाला परच्या नंतर 1 सेकंद याचा अर्थ माहितीये किंवा 1 किलोग्राम याचाही अर्थ माहितीये, पण सेंटचा अर्थ नेमकं काय, मग सेंट म्हणजे नेमकं काय, तर नेहमी लक्षात ठेवायचं सेंटचा अर्थ काय असतो. सेंटचा अर्थ आहे 100. सेंट म्हणजे काय, 100. समजा एखाद्या मॅच मध्ये म्हणता ना की तुम्ही एखाद्या प्लेअरनं काय केली, सेंचुरी केली. काय केली, सेंचुरी. मग त्याच्यामध्ये पण हा शब्द येतो सेंट, CENT. तर याचा अर्थ काय, 100. म्हणजेच याला मराठीत आपण काय म्हणतो, त्या प्लेअरनं शतक केलं. काय केलं, शतक. म्हणजे शतक म्हणजेच काय, 100. ओके, म्हणजे सेंटचा अर्थ आहे 100. ओके, आता हे तुम्हाला कळालं सेंटचा अर्थ. मग आता आपण पर बद्दल बोलूया. 95% म्हणजेच याला सिम्पली आपण कसं लिहू शकतो, यालाच आपण सिम्पली आपण लिहू शकतो 95 पर 100. ओके, असं लिहिलं तरी जमतं. 95% काय आणि 95 पर 100 काय, एकच आहे. ओके, मग आता या तिन्हीचा अर्थ काय, 95 पर 100, 2 मीटर पर 1 सेकंद, 50 रुपीज पर 1 किलोग्राम, याचा नेमका मग अर्थ काय होतो. तर फर्स्ट एक्झाम्पल म्हणजे 95 पर 100. तुमच्या स्कूलमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात. जॉग्राफी, हिस्ट्री, मॅथमॅटिक्स, सायन्स, मॅथ्स, वेगवेगळे असे सब्जेक्ट्स असतात आणि त्यांचे एक्झाम्स, त्यांचे पेपर सुद्धा वेगवेगळे असतात. मग समजा तुमच्या एखाद्या पॅरेंट्सने किंवा एखाद्या रिलेटिव्हने विचारलं की तुला एक्झाममध्ये किती मार्क्स आले, तर तुम्ही काय करता, सगळ्याच सब्जेक्टचे मार्क्स सांगत बसला की जॉग्राफीमध्ये इतके आले, हिस्ट्रीमध्ये इतके आहेत, मराठी, सायन्स, मॅथ या सगळ्या सब्जेक्टचे सांगायचं म्हणलं तर त्या पुढच्या व्यक्तीला स्कूलमध्ये तुमचा नेमका परफॉर्मन्स कसा आहे हे लक्षात येत नाही. म्हणजे तुमचा नेमका अभ्यास कसा आहे हे पटकन कळत नाही. मग ओव्हरऑल एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, आपण आउट ऑफ 100 सांगतो. म्हणजे 100 पैकी किती आहेत हे डायरेक्टली सांगून देतो. म्हणजे त्या व्यक्तीला पटकन आयडिया येऊन जाते की नेमकं मग याला किती मार्क्स आहेत, ओव्हरऑल किती मार्क आहेत. ओके, त्याच्यामुळे आपण 100शी कंपॅरिझन करतो. त्याचबरोबर 2 मीटर पर 1 सेकंदचा अर्थ काय, तर एक गाडी प्रत्येक सेकंदाला 2 मीटर जाते. म्हणजे एका सेकंदाला ती 2 मीटर गेली, त्याच्या पुढच्या एका सेकंदाला 2 मीटर गेली, त्याच्या पुढच्या एका सेकंदाला परत 2 मीटर गेली. म्हणजे प्रत्येक सेकंदाला 2 मीटर चालते. प्रति सेकंद 2 मीटर जाते. मग 50 रुपीज पर किलोग्राम तसाच अर्थ होणार. म्हणजे तुम्ही जर 1 किलो घेतले, 50 रुपये द्या. आणखीन 1 किलो घेतलं, 50 रुपये द्या. आणखीन 1 किलो घेतलं, 50 रुपये द्या. म्हणजे प्रत्येक किलो मागे तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. कळालं, म्हणजे याचा आपण आता अर्थ पाहिला. यालाच आपण सिम्पली कसं लिहितो माहितीये, या सगळ्या हे जे काही सगळे आपल्याला हे टर्म आपण बघितले आता, हे सेंटेन्स आपण बघितले, याला सिम्पली आपण कसं लिहितो, तर याला असं लिहिलं जातं, यालाच आपण लिहितो 95 अपॉन 100 किंवा याला लिहिलं जातं 2 मीटर अपॉन 1 सेकंद
किंवा यालाच 50 रुपीज पर 1 किलोग्रामला लिहिलं जातं 50 रुपीज अपॉन 1 किलोग्राम. कळालं? सिम्पली आपण असं लिहितो. ठीक आहे, हे तर तुम्हाला आता पटकन लक्षात आलं नेमकं आपण याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये किंवा एक सिम्बॉलिकली आपण कसं लिहितो. ओके, हे कळालं तुम्हाला आता, याचा अर्थही कळाला. आता 95 ला आपण वरती लिहिलं, 100 ला खाली लिहिलं, 2 मीटरला वरती लिहिलं, 1 सेकंदला खाली लिहिलं, 50 रुपीजला वरती लिहिलं म्हणजे न्यूमरेटरला आणि 1 किलोग्रामला आपण डिनॉमिनेटरला लिहिलं. ओके, मग मला सांगा या सगळ्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी लिहिल्या, मग परला कसं रिप्रेझेंट केलं, या PER ला कसं दाखवलं, तर त्याला कसं आपण रिप्रेझेंट केलं नेहमी लक्षात ठेवायचं. परला आपण या आडव्या लाईनने रिप्रेझेंट केलं. ही आडवी लाईन म्हणजे काय, ही हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, तर ही आहे, यालाच आपण काय म्हणतो, डिव्हिजनचं साईन किंवा डिव्हाइडचं साईन. ओके, यालाच काय म्हणायचं आपण, डिव्हिजनचं साईन. म्हणजेच आपण या परला डिव्हिजनच्या साईनने, डिव्हिजनच्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं. कळालं? म्हणजे पर म्हणजेच काय, थोडक्यात तिला आपण डिव्हाइड केलं. आणि परच्या नंतर जी काही गोष्ट आली, परच्या नंतर 100 आले, त्याला डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं, त्या डिव्हिजनच्या साईनच्या खाली घेतलं. परच्या नंतर 1 सेकंद आले, त्याला सुद्धा डिनॉमिनेटर म्हणजे त्या डिव्हिजनच्या साईनच्या खाली घेतलं. त्या परच्या नंतर 1 किलोग्राम आले, त्याला सुद्धा डिव्हिजनच्या साईनच्या खाली घेतलं. कळालं? आता पर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं की पर म्हणजे नेमकं काय, तर परचा मराठीत अर्थ होतो प्रति किंवा प्रत्येकी. प्रत्येक 100 मार्कामार्गे तुम्हाला 95 पडले, किंवा प्रति सेकंद ती गाडी 2 मीटर जाते, किंवा प्रति किलोग्राम तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. ओके, आता हे तुम्हाला लक्षात आलं. आता आपण आपल्या मेन कन्सेप्टकडे येऊया, म्हणजे प्रेशर म्हणजे काय, प्रेशरची डेफिनेशन पाहू आणि मग त्याला सुद्धा असं सिम्प्लिफाय करू. ओके, आता आपल्याला प्रेशरची डेफिनेशन दिली आहे. काय आहे ती डेफिनेशन? द परपेंडिक्युलर फोर्स एक्झर्टेड ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. द परपेंडिक्युलर फोर्स, किंवा तुम्हाला बुकमध्ये द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली असं दिलंय, त्याला आपण परपेंडिक्युलर फोर्स असं जरी म्हटलं तरी चालतं. मग याला नेमकं काय सांगितलंय, द परपेंडिक्युलर फोर्स एक्झर्टेड. एक्झर्ट करणं म्हणजे लावणं. समजा तुम्ही बॉलला धक्का मारला, तिथे फोर्स लावला. तुम्ही एखाद्या स्विचला ऑफ केलं, ऑन केलं, तिथे फोर्स लावला. ओके, म्हणजे फोर्स लावणं म्हणजेच फोर्सला एक्झर्ट करणं. काय करणं? फोर्सला एक्झर्ट करणं. तर परपेंडिक्युलर फोर्स एक्झर्टेड ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. आता या परपेंडिक्युलरचा अर्थ काय, युनिट एरियाचा अर्थ काय, हे आपण नंतर पाहणारच आहोत. एकंदरीत प्रेशरचं मिनिंग काय होतं हे आपण नंतर पाहूया. सगळ्यात अगोदर आपल्याला त्याचा फॉर्म्युला समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर मग यालाच आपण सिम्प्लिफाय कसं करू शकतो, याच डेफिनेशनला आपण असं म्हणू शकतो, द परपेंडिक्युलर फोर्स, यालाच काय लिहिलं जाऊ शकतं, द परपेंडिक्युलर फोर्स, द परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया, पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. ओके, यालाच आपण असंही लिहू शकतो. याला सिम्प्लिफाय आपण केलं, एक्झर्टेडला काढलं आणि ऑनच्या जागी पर टाकलं. ओके, आता मला सांगा, आतापर्यंत आपण पर वरती इतकं डिस्कशन केलं आणि त्या परला कसं रिप्रेझेंट करतात हे सुद्धा बघितलं. मग आता इथे आपण नेमकं प्रेशरचा फॉर्म्युला कसा लिहिणार. ओके, आता हे आपण कशाबद्दल बोलतोय, प्रेशरबद्दल. आता जी परच्या पहिले जी क्वांटिटी होती ती आपण न्यूमरेटरला लिहिली, म्हणजेच इथे आपण न्यूमरेटरला काय लिहिणार, परपेंडिक्युलर फोर्स. परपेंडिक्युलर फोर्स. परला कसं आपण रिप्रेझेंट केलं, परला आपण रिप्रेझेंट केलं कोणत्या सिम्बॉलने, डिव्हिजनच्या सिम्बॉलने. परला आपण रिप्रेझेंट केलं डिव्हिजनचं सिम्बॉल. ओके, आणि त्याच्या खाली आपण लिहायचं युनिट एरिया. त्यालाच आपण नुसतं एरिया जरी लिहिलं तरीही काही हरकत नाही, किंवा युनिट एरिया जरी लिहिलं तरीही काही हरकत नाही. ओके, मग हा फॉर्म्युला कशाचा झाला, परपेंडिक्युलर फोर्स डिव्हाइड एरिया. कशाचा फॉर्म्युला झाला, हा झाला प्रेशरचा फॉर्म्युला. हा कशाचा फॉर्म्युला झाला, प्रेशरचा फॉर्म्युला. आता मला सांगा, तुम्हाला हे एकदम कळालं की नाही, म्हणजे नेमका परचा मिनिंग कळाला, परला कसं रिप्रेझेंट करायचं हे कळलं, आणि त्यावरून हा फॉर्म्युला कसा तयार झाला, डेफिनेशन वरून फॉर्म्युला कसा आला हेही समजलं. आता मी तुम्हाला एकदा इथे सांगते की प्रेशर म्हणजे नेमकं काय हे आपण नंतर पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी आपल्याला या सगळ्या मॅथमॅटिकल कन्सेप्ट जाणून घ्यायच्यात. म्हणून आता यापुढे जे आपण कन्सेप्ट पाहणार आहोत त्याच्यामध्ये प्रेशरचा फोर्सशी काय संबंध किंवा प्रेशरचा एरियाशी काय संबंध हे आपण आता पाहू.
ओके. तुम्हाला माहिती आहे, मला हे समजत नसेल तुम्हाला परपेंडिक्युलर फोर्स काय, युनिट एरिया काय, हे आपण पाहूच. पण सगळ्यात अगोदर आपल्याला या सगळ्या फॉर्म्युलाला समजून घेणं, हे एकमेकांना कसं रिलेट करतात हे समजून घेणं गरजेचं आहे. ते जर तुम्हाला समजलं, मग तुम्हाला प्रेशर समजायला सोपं जाईल. ओके. मग आता आपण पुढची मॅथेमॅटिकल नवीन कन्सेप्ट पाहू. आता यानंतर आपल्याला सेकंड पाहायचंय प्रपोर्शनॅलिटी. मला माहितीये कदाचित हे तुम्हाला झालेलंही असेल, पण तरीही ही कन्सेप्ट आपल्याला रिवाइज करणं गरजेचं आहे. कारण ही जर तुम्हाला समजली आणि त्याचबरोबर या दोन्ही कन्सेप्ट आपल्या फॉर्म्युलाशी कसं रिलेट करतात हे जर तुम्हाला समजलं, तर फिजिक्स मधले तुम्हाला बरेच फॉर्म्युले सहज समजून जातील. ओके. आता फर्स्ट आहे डायरेक्ट प्रपोर्शन आणि दुसरं आहे इनव्हर्स प्रपोर्शन. प्रपोर्शनॅलिटीचे दोन टाइप्स आहेत, डायरेक्ट अँड इनव्हर्स. आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहू आणि मग डायरेक्ट प्रपोर्शन, इनव्हर्स प्रपोर्शन काय आहे हे पाहू. कदाचित तुम्हाला या कन्सेप्ट माहितही असतील, पण एकदा तुम्ही रिवाइज जरी केलं तरी काही हरकत नाही. ओके. आता डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल समजा, मला सांगा, तुम्ही समजा दुकानामध्ये गेला आणि एखादी वस्तू खरेदी केली. समजा तुम्ही कॅडबरी किंवा एखादं चॉकलेट खरेदी केलं. समजा तुम्ही इथे चॉकलेट्स घेतले आणि तुम्ही समजा एक चॉकलेट घेतलं आणि त्याची किंमत असेल 5 रुपये. ओके. एक चॉकलेट तुम्हाला 5 रुपयाला मिळलं. मग 2 चॉकलेट तुम्हाला किती रुपयाला मिळणार? 10 रुपयाला मिळतील. 3 चॉकलेट्स किती रुपयाला मिळतील? 30 रुपयाला मिळतील. ओके. म्हणजे इथे काय होतंय, जसं-जसं तुम्ही चॉकलेट्सचे नंबर वाढवताय, तसे-तसे तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. तसे-तसे तुम्हाला जास्त पैसेही द्यावे लागतील. ओके. म्हणजे आता तुम्हाला इथे लक्षात आलं. सॉरी, इथे 3 चॉकलेट घेतली तर आपल्याला 15 रुपये द्यावे लागतील. ओके. आता म्हणजे हे झालं डायरेक्ट प्रपोर्शन. तुम्ही चॉकलेटचे नंबर वाढवले की किंमतही वाढते. समजा तुम्ही चॉकलेटचे नंबर कमी केले, दुकानदाराला म्हणला, नको काका, आम्हाला 3च्या ऐवजी एकच चॉकलेट द्या. मग तो पण काय म्हणेल, 15 रुपयाच्या ऐवजी 5च रुपये दे. त्याने तुम्ही किंमत कमी केली. ओके. म्हणजे इथं याला म्हणायचं डायरेक्ट प्रपोर्शन. का? कारण नंबर ऑफ चॉकलेट्स जर वाढले तर त्याची कॉस्टही वाढते, आणि जर नंबर ऑफ चॉकलेट्स कमी झाले तर कॉस्टही कमी होते. याला म्हणायचं डायरेक्ट प्रपोर्शन. याला आपण कसं रिप्रेझेंट करतो? समजा नंबर ऑफ चॉकलेट्सला आपण एक्स म्हटलं आणि कॉस्टला आपण वाय म्हटलं. आता हे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट एक्स वाय हे कसं व्हेरिएबल हे तुम्हाला माहितच असेल. आता याला आपण मग सिम्पली कसं लिहितो, तर एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. नेहमी लक्षात ठेवायचं, प्रपोर्शनॅलिटीचं सिम्बॉल आहे असं. प्रपोर्शनॅलिटीचं हे सिम्बॉल आहे. म्हणून याला आपण डायरेक्ट प्रपोर्शनला कसं लिहितो, एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. आता तुम्हाला लक्षात आलं, म्हणजे जसं जसं एक्स वाढत जाईल वायही वाढत जाईल. एक्स कमी झालं वायही कमी होईल. आता पाहू इनव्हर्स प्रपोर्शन आता काय असतं. तर इनव्हर्स प्रपोर्शनचं समजा आपण एक्झाम्पल घेतलं. समजा तुम्ही तुमच्या घराला पेंट करताय. ओके. तुम्ही एकटेच आहे, तुम्हाला कोणीच मदत करत नाहीये आणि तुम्ही एकटेच तुमच्या घराला पेंट करताय. म्हणजे नंबर ऑफ पीपल म्हणजे काम करणाऱ्यांची संख्या. किती जण आहे? तुम्ही एकटेच म्हणजे एक. तर मग तुम्हाला किती दिवस लागतील काम करण्यासाठी? तुम्हाला समजा 10 दिवस लागतील. घर फार मोठं आहे आणि तुम्हाला 10 दिवस लागतील, सगळं तुम्ही दिवस रात्र काम करत राहिला तरी पण. ओके. समजा जर तुमच्या घरामध्ये भाऊ बहीण वगैरे सगळे जर तुम्हाला मदत करायला लागले, समजा तुम्ही एकूण 5 जण झाला आणि सगळे जर तुम्हाला मदत करायला लागले, तर मग तुम्हाला किती दिवस लागतील? तर तुम्हाला 2च दिवस लागतील. ओके. लक्षात येत आहे तुम्हाला? म्हणजेच तुम्ही इथं काय केलं, इन्व्हर्स प्रपोर्शन व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही काय केलं, इथं नंबर ऑफ पीपल वाढवले, काम करणाऱ्यांची संख्या वाढवली. तर इथे काय झालं, तुम्हाला जे काही काम करण्यासाठी दिवस लागणार होते ते मात्र कमी झाले. इथं तुम्ही काम करणाऱ्यांची संख्या वाढवली, पण इकडे दिवस कमी झाले. जर तुम्ही दिवस वाढवले असते तर संख्या कमी झाली असती. यालाच म्हणायचं इन्व्हर्स प्रपोर्शन. एक क्वांटिटी वाढते तर दुसरी कमी होते, दुसरी वाढते तर पहिली कमी होते. याला म्हणायचं इन्व्हर्स प्रपोर्शन. मग याला आपण कसं रिप्रेझेंट करतो, याला आपण कसं मॅथमेटिकल फॉर्म मध्ये लिहायचं? समजा नंबर ऑफ पीपल्स, फर्स्ट काय, नंबर ऑफ पीपल, आणि सेकंड काय, सेकंड आपल्याला दिलेले आहे वर्क डेज, काम करण्याचे दिवस. वर्क डेज आपण त्याला म्हणू शकतो. तर समजा याला आपण कसं लिहिलं, याच्यासाठी एक व्हेरिएबल घेतलं, याला आपण लिहिलं ए आणि याच्यासाठी आपण लिहिलं बी. तर जसं आपण इथे एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असं लिहिलं, तसं मग इथे कसं लिहायचं इन्व्हर्स प्रोपोर्शनला, ए प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आणि याच्यामध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये लिहायचं 1 डिव्हाइड बाय बी. व्यवस्थित लक्षात ठेवायचं हा फॉर्म्युला प्रोपोर्शनॅलिटीसाठी, डायरेक्ट प्रोपोर्शनसाठी. एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल, फक्त प्रोपोर्शनॅलिटीचं सिम्बॉल द्यायचं वाय लिहायचं. पण इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये
प्रोपोर्शनॅलिटीचं सिम्बॉल लिहायचं आणि सेकंड क्वांटिटी डिनॉमिनेटर मध्ये लिहायची, त्याच्यावरती 1 अपॉन लिहायचं. कळालं? ओके, ठीक आहे. आता मी जे तुम्हाला थर्ड एक्झाम्पल सांगणार आहे प्रोपोर्शनॅलिटीचे, हे 2 एक्झाम्पल्स आपण पाहिले, एक डायरेक्ट समजून घेण्यासाठी, एक इन्व्हर्स समजून घेण्यासाठी. आता मी जे नेक्स्ट तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट आणि इन्व्हर्स दोन्हीचाही संबंध येणार आहे आणि तिथून आपल्याला आपल्या फॉर्म्युल्यासोबत कसं रिलेट व्हायचं हे कळणार आहे. ओके, म्हणून ते एक्झाम्पल फार महत्वाचे, त्या एक्झाम्पलकडे खूप लक्ष देऊन ऐकायचे. ओके, ठीक आहे. हे आहे आपलं थर्ड एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट आणि इन्व्हर्स हे दोन्ही प्रपोर्शन पाहणार आहोत. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त या 2 कारला ऑब्झर्व करायचे, या 2 कारमध्ये जी काही मुवमेंट होणार आहे तिला पाहायचे. ओके, ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, काय होतंय हे ऑब्झर्व करायचे. ओके, तर नेमकं काय व्हायलंय हे आपण पाहिलं पाहिजे. परत एकदा दाखवते, फक्त कारकडे लक्ष द्यायचे, फक्त कारकडे, या 2 कारकडे लक्ष द्यायचंय. नेमकं या कारमध्ये आपल्याला काय दिसून येतं. ओके, आता काय कळालं तुम्हाला, याच्यावरून तुम्हाला काय दिसलं, तर या दोन्हीही कार काय करतायत, एक डिस्टन्स पार पाडतायत. काय करतायत, एक डिस्टन्स. कुठून, या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत या डिस्टन्स पार करतायत. ओके, या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत त्या डिस्टन्स पार करतायत आणि हे डिस्टन्स या कारला आपण आता ऑब्झर्व केलं. ठीक आहे, मग आपल्याला या कारमध्ये, या दोन्ही कारमध्ये काय जाणवलं, इथं आपण काय ऑब्झर्व केलं हे लक्षात घेणं गरजेचं. याच्याद्वारेच तुम्हाला हे एक्झाम्पल समजेल. ओके, यामध्ये तुम्हाला नेमकं काय दिसलं, तर एक कार पटकन आली, ही फर्स्ट कार, सॉरी, एक कार लेट आली, ही फर्स्ट कार, आणि सेकंड कार पटकन आली. ओके, एवढंच तुम्ही ऑब्झर्व केलं. ठीक आहे, मग नेमकं आपल्याला याच्यामधून काय समजून घ्यायचंय, तर एक लक्षात घ्या, या कारला येण्यासाठी कमी वेळ लागला. ओके, जर आपण पाहिलं तर याच पॉइंटला ही कार इथे पोहोचलेली होती. कोणत्या पॉइंटला, हा जो मी आता पॉइंट तुम्हाला दाखवते, याच पॉइंटला ही कार या ठिकाणापर्यंत पोहोचलेली होती, जे आपण आता पाहिलं. पण त्याच वेळेस ही जी फर्स्ट कार आहे आपली, ती इथेच पोहोचली होती. कुठपर्यंत, इथपर्यंत. ओके, म्हणजे खरं पाहिलं तर सेकंड कारने याच पॉइंटला सगळं डिस्टन्स पार केलं, फर्स्ट कारने याच ठिकाणी इतकंच डिस्टन्स पार केलं, खूप कमी डिस्टन्स पार केलं. मग असं कसं काय झालं, याचा आपल्याला विचार करायचा आहे. असं काय झालं नेमकं, की हे पूर्ण डिस्टन्स पार केलं, पण या फर्स्ट कारने इतकंच डिस्टन्स पार केलं. नेमका काय डिफरन्स आहे बरं, एकदा विचार करा, नेमका काय डिफरन्स लक्षात येतो आपल्याला, यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे, तो बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मग त्यांचा फरक कशामध्ये आहे, तर त्यांच्या स्पीडमध्ये फरक आहे. कशात फरक आहे, त्यांच्या स्पीडमध्ये फरक आहे. या दोन्ही कारच्या स्पीडमध्ये आपल्याला डिफरन्स दिसून येतो. म्हणजे नेमकं काय, म्हणजेच फर्स्ट कारची स्पीड कशी आहे, फर्स्ट कारची स्पीड कमी असल्यामुळे तिने इतकंच डिस्टन्स पार केलं, या पॉइंटला इतकंच पार केलं. फर्स्ट कारची स्पीड कमी असल्यामुळे, समजा आपल्याला हिला नाव देऊ ए, हिची स्पीड कमी असल्यामुळे हिने इतकंच डिस्टन्स पार केलं, कमी डिस्टन्स पार केलं. पण त्याच वेळेला सेकंड कारने सगळं डिस्टन्स पार केलं, कारण तिची स्पीड जास्त होती. या बी कारने, या सेकंड कारने सगळं डिस्टन्स पार केलं, कारण तिची स्पीड जास्त होती. याचा अर्थ आता मला सांगा, एची स्पीड कमी होती, कमी डिस्टन्स पार केलं, कमी स्पीड कमी डिस्टन्स पार केलं, जास्त स्पीड जास्त डिस्टन्स पार केलं. म्हणजे आता मला इथं सांगा, याच्यामध्ये आपल्याला कोणतं प्रपोर्शन दिसून येतं, कोणत्या टाईपचं, डायरेक्ट की इनव्हर. स्पीड कमी होती, एची स्पीड कमी होती, कमी डिस्टन्स पार केलं. बीची स्पीड जास्त होती, बीची स्पीड वाढली, तर पार केलं डिस्टन्स पण वाढलं. आता तुम्हाला क्विक आयडिया यायला पाहिजे, इथं प्रपोर्शन कोणतं आहे, इथं प्रपोर्शन आहे डायरेक्ट प्रपोर्शन, इथं प्रपोर्शन आहे डायरेक्ट प्रपोर्शन. जर तुम्हाला अजूनही समजत नसेल किंवा काही जरी याच्यामध्ये प्रॉब्लेम, डाऊट येत असतील प्रपोर्शनॅलिटीमध्ये सुद्धा, तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता, त्याचा आन्सरही तुम्हाला मिळून जाईल. इथं काय झालं, फर्स्ट कारची स्पीड कमी होती, कमी डिस्टन्स पार केलं, स्पीड सेकंड कारने स्पीड वाढवली, तर डिस्टन्स पण पार केलं, डिस्टन्स पण वाढलं. म्हणजे स्पीड कशाला रिलेटेड, डिस्टन्सला. स्पीड कशाला रिलेटेड आहे, डिस्टन्सला. म्हणजे आता तुम्ही मला आत्ताच सांगितलं की स्पीड आणि डिस्टन्स मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग याला आपण सिम्बॉलिकली, याला आपण कसं रिप्रेझेंट करायचं, यालाच आपण रिप्रेझेंट करतो स्पीड डायरेक्टली प्रपोर्शनल डिस्टन्स. स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स. ओके, आता तुम्हाला इथपर्यंत काहीही डाऊट नसेल असं मी समजते. एची स्पीड कमी होती, कमी डिस्टन्स पार केलं, बीची स्पीड वाढली, पार केलेलं डिस्टन्स पण वाढलं. ओके, ठीक आहे.
याचबरोबर आपल्याला आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये ऑब्झर्व करायची, याच्यामध्ये नेमका अजून एक बदल होतो, तो सुद्धा आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. काय आहे तो बदल? पण एक आता आपण काय केलं, एक रिलेशन काढलं की स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. मी पार केलेलं डिस्टन्स म्हणते, स्पीड कमी झाली, पार केलेलं डिस्टन्स सुद्धा कमी होत झालं, आणि स्पीड वाढवली तर पार केलेलं डिस्टन्स सुद्धा वाढलं. पार केलेलं डिस्टन्स त्या कारण कव्हर केलेलं डिस्टन्स, शिल्लक राहिलेलं नाही, कव्हर केलेलं. ओके, आता आणखी काय ऑब्झर्व करायचे, परत एकदा क्लिप पाहू. याच्यामध्ये आपल्याला आणखीन काय गोष्ट दिसून येते. ओके, आता नेमकं काय झालं, तर फर्स्ट कारला काय झाला, यायला थोडासा उशीर झाला. काय झालं, फर्स्ट कारला येण्यासाठी थोडा उशीर लागला. क्लिप पाहताना तुमच्या लक्षात येतं, इथे कळणार नाही. क्लिप पाहता वेळेस तुम्हाला लक्षात येतं की इथं आत्ता लगे पोहोचूनही गेली, पण फर्स्ट कारला येण्यासाठी थोडा उशीर झाला आणि सेकंड कार मात्र पटकन आली. मग याच्यामध्ये आपल्याला काय कळतं, याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं? आता मला सांगा, या सेकंड कारची आपण हिला नाव दिलं होतं, काय नाव दिलं होतं, बी, आणि फर्स्टला नाव दिलं होतं ए. हिला यायला उशीर झाला. हिला यायला उशीर झाला म्हणजे टाइम जास्त लागला. लक्षात घ्या, यायला उशीर झाला म्हणजे टाइम जास्त लागला. कशामुळे? कारण हिची स्पीड कमी होती, हळू 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 येऊ लागली, म्हणून बिचारीला टाइम जास्त लागला. पण हिची स्पीड जास्त होती, हिला टाइम कमी लागला. आता हे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. मी जे काही बोलते त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये फिजिक्स मधल्या इथून पुढे जे काही असे अशा टाईपचे फॉर्म्युले येतील त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. त्याच्यामध्ये समजा तुमचे टीचर म्हणले की प्रपोर्शन, डायरेक्ट प्रपोर्शन, इन्व्हर्स प्रपोर्शन, ही क्वांटिटी वाढली की दुसरी वाढते, ही कमी झाली की ही दुसरी पण कमी होते. हे या ज्या गोष्टी तुम्हाला इथूनच, या फॉर्म्युल्यामधूनच मी तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. ओके, तर आता मला सांगा, याच्यामध्ये स्पीड कमी होती, बिचाऱ्या ए कारची स्पीड कमी होती, म्हणून तिला काय झालं, टाइम जास्त लागला. तिला काय झालं, या कारला टाइम काय झाला, जास्त लागला. आणि या सेकंड कारची स्पीड कशी होती, फार फास्ट होती. या सेकंड कारची स्पीड जास्त होती. जास्तला मी वरच्या सिम्बॉलने दाखवते वरी. ओके, म्हणून हिला टाइम कसा लागला, टाइम कमी लागला. ही पटकन आली. कळालं तुम्हाला, किती सोपं आहे. कळालं, एकदम सोपं इक्वेशन आहे. स्पीड कमी लागला ए कारला, म्हणून स्पीड कमी होती म्हणून टाइम जास्त लागला. स्पीड जास्त झाली, टाइम कमी लागला. आता मला सांगा, इथे स्पीड कमी होते तर टाइम वाढतोय, स्पीड वाढते तर टाइम कमी होतोय. याच्यामध्ये कोणतं रिलेशन असेल बरं? आता आपण जे काही पाहिलं, डायरेक्ट आणि इनव्हर्स प्रपोर्शन, याच्यामध्ये मग कुठलं प्रपोर्शन असेल, डायरेक्ट असेल की इनव्हर्स असेल? एक कमी होते, दुसरी वाढते, दुसरी वाढते तर एक कमी होते. मग नेमकं काय आलं तुमच्या लक्षात? पटकन तुम्हाला क्लिक झालं पाहिजे, कोणतं रिलेशन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की स्पीड इज, कळालं तुम्हाला? तुम्हाला आता लगेच तुमच्या तोंडात आलं पाहिजे की स्पीड इज कसे प्रपोर्शन आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल. प्रपोर्शनॅलिटीचं साईन दिलं, पण इनव्हर्सली प्रपोर्शनल आपण कसं लिहितो, 1 डिवाइड बाय टाइम. कळालं, किती सोपं रिलेशन आहे की स्पीड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टाइम. आता फर्स्ट रिलेशन आपण पाहिलं होतं की स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल. कशाला डायरेक्टली प्रपोर्शनली? स्पीड वाढली तर पार केलं डिस्टन्स वाढत होतं, स्पीड कमी झाली, पार केलं डिस्टन्स कमी होत होतं, म्हणून ती डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स होती. एवढं तुमच्या लक्षात आलं, इतकं क्लिअर झालं. आता याला आपण या दोन्हीच गोष्ट लिहिणार आहोत. एकदा हे लक्षात घ्या, तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या की स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स आणि स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. याच्यावरून आपण एक फॉर्म्युला पाहणार आहोत आणि त्याच्यावरून आपल्याला आपल्या प्रेशरचा फॉर्म्युला समजून घेण्यास मदत होणार आहे. म्हणजे तो फॉर्म्युला तर आपल्याला एकदम क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे, ओके. हे दोन इक्वेशन आता आपण पाहिले स्पीडचे रिलेटेड, की स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. खरं तर प्रेशरचा फॉर्म्युला जर तुम्हाला सांगायचं झालं तर मला डायरेक्ट सांगता आला असता की प्रेशर इज इक्वल टू परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया. पण त्याच्या पाठीमागचं जर तुम्हाला मॅथमॅटिक्स कळालं ना, तर तुम्हाला फिजिक्स मधले बरेच फॉर्म्युले जे प्रपोर्शनॅलिटीच्या रिलेटेड असतात ते तुम्हाला समजण्यास सोपे जातील. म्हणून मी तुम्हाला हे त्याच्या पाठीमागचं सगळं बेसिक्स सांगते. ओके, तर आता याला आपण कसं लिहू शकतो माहिती, याच फॉर्म्युल्याला आता इथून पुढे आपण याचा आपण एक फॉर्म्युला तयार करणार आहे, जो की तुम्हाला ऍक्च्युअली पुढच्या वर्षी आहे. आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठं एक्सप्लेनेशन आहे. स्पीड, डिस्टन्स, टाइम याच्या पाठीमागे तुम्हाला फार मोठं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्ही जर हे समजून घेतलं ना, तर तुम्हाला पुढच्या वर्षी तर डायरेक्ट आयडिया येऊन जाईल की हे तर आपलं ऑलरेडी शिकून झालंय. ओके, आता याला मग नेमकं आपण सिम्प्लिफाय करून नेमकं कसं लिहितो, तर यालाच असं लिहिलं जातं, स्पीड, ही जी स्पीड आहे ही कशाला प्रोपोर्शनल आहे, डायरेक्ट डिस्टन्सला, इनटू याच्यामध्ये कशाचं साईन दिलं जातं, मल्टिप्लिकेशनचं साईन दिलं जातं. डिस्टन्स मल्टिप्लाय डिस्टन्स, हा जो आपण डिस्टन्स घेतला त्याला मल्टिप्लाय करायचं 1 अपॉन टाइमनं.
व्यवस्थित लक्षात घ्या. समजत नसेल परत पाठीमागे जा, व्हिडिओला परत पहा. ओके, तर डिस्टन्स इंटू 1 अपॉन टाइम. एकदम सोपं आहे, तसं याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. ओके, डिस्टन्स आणि इंटू करून या दुसऱ्या क्वांटिटीला आपण घेतलं. ओके, आणि यालाच मग आपण एकत्रित कसं लिहू शकतो मला सांगा. कोणत्याही नंबरला 1 ला 1 न मल्टिप्लाय केलं 1च येणार, 2 ला 1 न मल्टिप्लाय केलं 1च येणार, 50 ला 1 न मल्टिप्लाय केलं 50च येणार, 50 ला 1 ने मल्टिप्लाय केलं 50च येणार, किंवा तुम्ही 1 लाख ला 1 न मल्टिप्लाय करा 1 लाखच येणार. ओके, म्हणून आपण आता इथे याच्यावरून काय लिहू शकतो, याच्यावरून आपण काय रिप्रेझेंट करू शकतो, यालाच आपण असंही लिहू शकतो की स्पीड इज प्रपोर्शनल टू डिस्टन्स. डिस्टन्स इंटू 1. मला सांगा, डिस्टन्सला 1 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार, डिस्टन्सच येणार. जसं की 1 ला किंवा 100 ला 1 न मल्टिप्लाय केल्यावर 100च येतं, तसं डिस्टन्सला 1 न मल्टिप्लाय केल्यावर डिस्टन्सच येतं. मी फार बेसिक पासून तुम्हाला सांगते की जेणेकरून तुम्हाला काहीच कन्फ्युजन नको. आणि अपॉन काय लिहायचं, टाइम. हे बेसिक मॅथमॅटिक आहे जे की तुम्हाला सहज माहीत असणं अपेक्षित आहे. आता काय करतात माहितीये का, बऱ्याच फॉर्म्युलामध्ये या प्रपोर्शनॅलिटीच्या साईनला काढण्यासाठी, हे जे काही साईन आपल्याला दिसते प्रपोर्शनॅलिटीचं, याला काढण्यासाठी एक गोष्ट वापरतात, त्याला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. काही मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगत असते की जेणेकरून ती इन्फॉर्मेशन तुम्हाला कळाली ना की तुम्हाला पुढे फिजिक्समध्ये काही अवघड जाऊ नये. म्हणून असं नाही की मी तुम्हाला फार एक्स्ट्राचं नॉलेज सांगते, मग काय हरकत आहे की तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा जरी जाणून घेतलं तरी. मी जास्त अवघडही सांगत नाही तुम्हाला. कॉन्स्टंट हे प्रपोर्शनॅलिटीचं आपल्याला साईन आता काढून टाकायचं, बस झालं. खूप वेळेस हे साईन आता आपण वापरलं, मग आता याच्या जागी आपण काय वापरणार, तर कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. तर याला के या सिम्बॉलनं रिप्रेझेंट करतात, म्हणजे त्याच्या जागी के हा सिम्बॉल लिहितात. पण योगायोगाने आपण जो सध्या फॉर्म्युला पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला या के चा कसलाही उपयोग करायचा नाहीये, म्हणजे के हे वापरायचंच नाहीये आपल्याला. ओके, मग आता याला नेमकं आपण कसं लिहितो हेही लक्षात घेऊ. याला कसं लिहिलं जातं हेही समजणं तितकंच गरजेचं आहे. आता इरेज करणं थोडं अवघड आहे, थोडं ऍडजस्ट करून घ्या. याला मग आता आपण कसं लिहिणार, याच सिम्बॉलला कसं लिहिणार, तर याला आपण लिहितो, हे आता आपलं इक्वेशन झालं होतं, हे इक्वेशन आपण तयार केलं होतं प्रपोर्शनॅलिटीच्या साईन मधून. तर याला कसं रिप्रेझेंट करतो, स्पीड इज इक्वल टू, समजा याच्यामध्ये काही प्रपोर्शनॅलिटीचं साईन असतं तर आपण तिथं के लिहिलं असतं, के लिहून आपण काय केलं असतं, असं के लिहिलं असतं. पण या फॉर्म्युला मध्ये कोणतीही प्रपोर्शनॅलिटी नाहीये. खरं तर डिस्टन्स आणि स्पीड हेच टाइम टू टाइम म्हणजे आपल्याला पाहिजे तसे प्रपोर्शनल असतात. आता हे कसं आहे हे पुढच्या वर्षी तुम्हाला पाहायचंय, मी जास्त तुम्हाला काही कॉम्प्लेक्स मध्ये नेणार नाहीये. ओ सॉरी हा, मी इथं खाली टाइम लिहायचं होतं, आपल्याला चुकून स्पीड झालं, सॉरी. स्पीड वाढलं की आपलं डिस्टन्सही वाढत होतं, आणि स्पीड कमी झाली की आपली टाइम मात्र वाढत होता. म्हणजे काय होऊ लागलं, आपली स्पीड वाढली की डिस्टन्स वाढत होतं, स्पीड कमी झाली की डिस्टन्स कमी होऊ लागलं. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल होते. पण ही जी काही डिनॉमिनेटरची क्वांटिटी होती ना, छेदामधली डिनॉमिनेटरची, या परच्या खालची किंवा या आडव्या रेषेच्या खालची, याच्यामध्ये मात्र इन्व्हर्स प्रोपोर्शन होतं. स्पीड वाढली की टाइम कमी होऊ लागला, स्पीड कमी झाली की टाइम वाढू लागला. आता आपण प्रेशर बद्दल बोलूया. आता इतक्या वेळेचं आपण हे पाहिलं मॅथमॅटिक्स, आता आपल्या मेन पॉइंटकडे पाहू, प्रेशरकडे. आता मला सांगा, प्रेशरचा फॉर्म्युला आपण काय लिहिला बरं, प्रेशरचा आपण नेमका फॉर्म्युला काय लिहिला, तर प्रेशर इज इक्वल टू परपेंडिक्युलरला मी पी लिहिते, परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. यालाच प्रेशर इज इक्वल टू परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया असं आपण लिहिलं. हा प्रेशरचा फॉर्म्युला पर, ही कन्सेप्ट पाहून आपण पाहिलाच आहे. मग आता याचं आणि या स्पीडच्या फॉर्म्युला काय रिलेशन आहे बघा. आता मला सांगा, इथे काय होऊ लागलं, स्पीड वाढली की ही न्यूमरेटरची जी क्वांटिटी आहे ना ती सुद्धा वाढू लागली, हो की नाही. स्पीड वाढली की न्यूमरेटरची क्वांटिटी वाढू लागली. आता इथे सुद्धा मग प्रेशर वाढलं की हा परपेंडिक्युलर फोर्स वाढणार. आलं लक्षात, एकदम सोप्या पद्धतीनं. आता मी तुम्हाला 1 बाय 1 हे एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यातही तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. स्पीड वाढली की हे डिस्टन्स वाढू लागलं, तसंच आता इथे प्रेशर वाढलं की फोर्स वाढणार. आता मला सांगा, इथे आपण इन्व्हर्स प्रोपोर्शन पाहिलं होतं टाइम आणि स्पीडमध्ये आणि टाइममध्ये, की स्पीड वाढली की टाइम कमी लागू लागला आणि स्पीड कमी झाली की टाइम जास्त लागू लागला. मग तसंच इथे सुद्धा
प्रेशर आणि एरियामध्ये सुद्धा इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. प्रेशर वाढलं, प्रेशर केव्हा वाढतं? जेव्हा एरिया कमी असतो. आणि प्रेशर केव्हा कमी होतं? जेव्हा एरिया जास्त असतो. एकदम व्यवस्थितपणे हे लक्षात घ्यायचंय. हे जर तुम्हाला कळालं ना, की वरती न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या क्वांटिटी या एक 1/1 या फॉर्म्युलाशी कशा रिलेटेड असतात, की स्पीड वाढलं की सॉरी, ही जी काही इक्वल टूच्या इकडची जी काही बाजू असते ती न्यूमरेटरशी कशी रिलेटेड असते. हे वाढत गेलं, हे वाढतं, न्यूमरेटरची क्वांटिटी वाढते. नेहमी असे कित्येक तुम्ही फिजिक्समध्ये आता फॉर्म्युले पाहणार आहात, की जे हे डिवायडेशनच्या फॉर्ममध्ये असतील. किंवा मग अशा वेळेस काय करायचं, ही जी काय आपले मेन क्वांटिटी असेल ती वाढली की ही न्यूमरेटरची क्वांटिटी वाढते, आणि ही वाढली की मात्र ही डिनॉमिनेटरची क्वांटिटी कमी होते. आता हे मी तुम्हाला वेल एक्सप्लेन करून सांगितले. काही डाऊट असेल ना तर नक्की विचारा. आता याच्यामध्ये आपण हे पाहिलं, आता हे सगळं आपण पाहिलं, प्रेशरची डेफिनेशन पाहिली, प्रेशरचा फॉर्म्युला कसा रिलेट आहे, प्रेशर वाढलं की फोर्स कसा वाढतो, प्रेशर वाढलं की एरिया कसा कमी होतो, किंवा प्रेशर कमी झालं की फोर्स कसा कमी होतो, प्रेशर कमी झालं की एरिया कसा वाढतो, हे सुद्धा आता आपण प्रपोर्शनॅलिटीवरून पाहिलं. आता आपल्याला नेमकं नंतर पाहायचंय की प्रेशर आणि फोर्समध्ये नेमका काय डिफरन्स आहे, किंवा नेमका प्रेशर म्हणजे काय, प्रेशरचा नेमका अर्थ काय. डेफिनेशन पाहिली, हो आपण ती पाहिली, पण नेमका आपण ह्याचा अर्थ कसा घ्यायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, ठीक आहे. आता आजचा पार्ट आपण इथेच थांबवणार आहोत. बट ॲट लास्ट, स्टे कनेक्टेड विथ अस अँड बी द ऍक्टिव्ह सेल. एखाद्या ऍक्टिव्ह सेल सारखं नेहमी काम करत राहा. ओके, बाय.